पावसाळा म्हणला की आजार आलाच. तर पावसाळ्यामध्ये गावरान कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांना कोणत्या कोणत्या प्रकारचे आजार होतात किंवा रोग येतात, जेणेकरून त्यामुळे त्यांची मॉर्टॅलिटी वाढते, ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि ही मॉर्टॅलिटी किंवा हा आजार कशाप्रकारे कमी करायचा असतो, त्यावर काय उपाय करायचे असतात, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याही शेडवरती पक्ष्यांची जी काही होणारी मॉर्टॅलिटी आहे ती कमी होईल. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने, मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर आत्ता महाराष्ट्रामध्ये अचानकच वातावरणामध्ये बदल झालेला आहे. तर पावसाला सुरुवात झालेली आहे सगळीकडे. त्यामुळे वातावरणाच्या बदलामुळे कोंबड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. तर त्यामध्ये मुख्यतः आहे CRD हा रोग. CRD म्हणजेच कोंबड्यांना सर्दी होते. त्यामुळे कोंबड्यांना नाकातून पाणी येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, अशा प्रकारचे लक्षणे आपल्याला दिसून येतात. त्यामुळे काय होते की जर CRD कंट्रोल लवकर नाही झाली आपल्याला, तर त्यामुळे कोंबड्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॉर्टॅलिटी होते आणि आपले शेड लॉसमध्ये जाते. तर त्यावरती उपाय म्हणून आपल्याला काय करायचं आहे, जे काय आपले शेड आहे तर त्या शेडला आपल्याला चारी बाजूने ताडपत्री बांधून घ्यायची आहे, म्हणजे चवळ बांधून घ्यायची आहे, जेणेकरून पावसाचं पाणी शेडमध्ये येऊ नये. शेडमध्ये होणारा ओलावा जो काय आहे तो आपल्याला होऊ द्यायचा नाही. त्यामुळे पक्ष्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात आणि आपल्याला काळजी घ्यायची आहे की कसल्याही प्रकारचा जो काय शेडमध्ये पावसाचे पाणी येणार ते येणार नाही. आणि त्यासोबतच कोंबड्यांना CRD सोबतच राणीखेत हा आजार होतो. राणीखेत म्हणजेच मान वाकडी होणे, त्यालाच आपण राणीखेत असं म्हणतो. त्यासोबतच त्यांना ताप येणे, फाऊल कॉलरा अशा प्रकारचाही रोग कोंबड्यांना पावसाळ्यामध्ये होतो, जेणेकरून त्यांना हगवण लागणे, ताप येणे, पक्षी कमकुवत होणे, अशक्तपणा येणे, खाद्य न खाणे, अशा प्रकारचे वेगवेगळे आजार कोंबड्यांना होतात. त्यासोबतच आपल्याला जंताचाही प्रादुर्भाव आढळतो. जंताचा प्रादुर्भाव म्हणजेच कोंबड्यांना जंत होतात, जेणेकरून कोंबड्या ह्या अशक्त होतात, खाद्य खात नाहीत आणि हळूहळू कोंबड्यांचे जे काही वजन आहे ते कमी होते. जे काही मित्र नवीन कुक्कुटपालन करतात, कोंबडी पालन करतात, त्यांच्या शेडवरती काय होते की आपण कोंबड्यांना खाद्य तर भरपूर खायला घालतो, पण कोंबड्या ह्या खाद्य खात नाही, त्यांचे वजन वाढत नाही आणि कोंबड्या अशक्त दिसू लागतात. कोंबड्यांचा जो काय कलर आहे तर तो मट्ट फिकटपणा दिसू लागतो. कोंबड्या ह्या आपल्या फ्रेश दिसत नाहीत. तर हे कशामुळे होते की आपण जे काही पावसामध्ये येणारे आजार आहे त्यावरती आपण उपाय करत नाही. त्यासोबतच आपल्याला लसीकरणावरही जास्त भर द्यायचा आहे, जेणेकरून जो काही होणारा आजार आहे, रोग आहे, तर त्याला आपल्या कोंबड्या बळी पडणार नाहीत आणि त्यांची जी काही रोगप्रतिकारशक्ती आहे तीही आपल्याला वाढवायची आहे. आणि त्यासोबतच आपल्याला जे काय आपण कोंबड्यांना फीड देणार आहे तर ह्याची काळजी घ्यायची आहे की ते त्या फीडला बुरशी आलेली असू नये, किंवा ती फीड जे काय आपण कोंबड्यांना देणार आहोत तर ते ओलं असू नये, जेणेकरून आपण कोंबड्यांना कोरडे व चांगले फीड दिले पाहिजे, जेणेकरून त्यांची हेल्थ जी काय आहे ती चांगली राहील. फीडसोबतच आपल्याला जे काही आपण कोंबड्यांना पाणी देणार आहे, पावसाळ्यामध्ये पाणी हे दूषित होते, तर आपल्याला दररोज ताजं आणि फ्रेश पाणी कोंबड्यांना प्यायला द्यायचं आहे. आणि जे काही आपल्या शेडवरती भांडे आहेत तर तुम्ही पाहू शकता, आपल्याला भांडे दिवसातून 2 ते 3 वेळेस धुवायचे आहेत, जेणेकरून जे काही आपल्या कोंबड्या भांडे जी घाण करणार आहेत तर त्यामध्ये त्यांना घाण पाणी प्यायला मिळणार नाही. त्यासोबतच काय होते की जर आपण कोंबड्यांकडे दुर्लक्ष केले किंवा अशा लहान लहान गोष्टीकडे आपण जर दुर्लक्ष केले तर कोंबड्या ह्या आजाराला बळी पडतात आणि त्यांची जी काही मर आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये होते. आपल्याला काय वाटते की आपण तर सगळं काही नियोजन व्यवस्थित करत आहोत, तरीही कोंबड्यांचे जे काही वजन आहे तर ते वाढत नाहीत, कोंबड्यांची वाढ योग्य प्रकारे होत नाही, कोंबड्या अशक्तपणा होत आहेत, तर ते अशा लहान लहान गोष्टींमुळे होतात. त्यासोबतच जर आपलं काय शेड फ्री रेंजमध्ये असेल तर आपल्याला कोंबड्या वेळेतच शेडमध्ये घालायला पाहिजे आणि त्यांना जे काय आपण हॉटेल वेस्टेज देतो किंवा भाजीपाला वेस्टेज देतो तर त्याचेही प्रमाण आपल्याला थोडे कमी करायचं आहे, कारण पावसाळ्यामध्ये त्यावरही वेगळे किडे आळ्या जास्त होतात, त्यामुळेही कोंबड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. तर शेडवरती मेन लक्ष द्यायचं महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच
जी काही कोंबड्यांची विष्ठा आहे म्हणजे घाण आहे तर ती कशा प्रकारचे कोंबड्या करत आहेत यावरतीही आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जर कोंबड्या लाल कलरचे हगवण करत असतील किंवा हिरव्या कलरचे हगवण करत असतील तर ते एक आजाराचं संकेत असू शकते. तर त्याकडेही आपल्याला चांगले लक्ष द्यायचं आहे. म्हणजे ही काय लहान सहान गोष्ट आहे किंवा त्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला जमणार नाही. वेळेतच आपल्याला त्यावरती लक्ष देऊन औषधोपचार करायचा आहे जेणेकरून आपल्या कोंबड्या तंदुरुस्त राहतील आणि त्यांचे वजनही जे काय आहे किंवा त्यांची जी काय हेल्थ आहे तीही चांगली राहील. तर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे 4-5 प्रकारचे रोग येतात जेणेकरून एक CRD असेल, फाऊल कॉलरा असेल किंवा जंतांचा असेल किंवा त्यासोबतच राणीखेत असेल. असे 4-5 प्रकारचे जे काय महत्त्वाचे आजार आहेत गावरान कुक्कुटपालनामध्ये तर ते आजार कोंबड्यांना होतो. त्यासोबतच्या आजारामुळे जे काय आपण अंडे उत्पादन करणार आहोत तर त्यामध्येही घट होते. कोंबड्या अंडे कमी घालतात. आपल्याला कोंबड्यांच्या खाद्याकडे आणि प्याच्या पाण्याकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. त्यासोबतच आपण शेड आपल्याला व्यवस्थित कोरडी ठेवायचं आहे आणि जी काय शेडमध्ये येणारी हवा आहे तर ती खेळती राहिली पाहिजे. कोंबड्या जास्तही कोंडून ठेवायच्या नाहीत जेणेकरून त्यांना श्वास घ्यायला त्रास किंवा गरमी जास्त नाही, दाटण जास्त नाही, यामुळेही कोंबड्यांची जी काय वाढ आहे तर ती चांगली होत नाही. तर अशा प्रकारची आपल्याला जी काय हवा आहे खेळती आपल्या शेडमध्ये राहणार आहे तर त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर हे होते पावसाळ्यामध्ये होणारे आजार. त्यासोबतच आपण त्यावरती काय उपाय केले पाहिजे हेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर काय कोणाला कुक्कुटपालनामध्ये अडचण येत असेल तर तीही कमेंट करून नक्की विचारा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझा आलेला कुक्कुटपालनामधला अनुभव तुमच्यापर्यंत मला पोहोचवता येईल आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आपण आपल्या चॅनलवरती कुक्कुटपालनाबद्दलच्या प्रत्येक माहिती किंवा प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक विषयाबद्दलची माहिती अपलोड केली आहे. तर तेही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.